नमस्कार मित्रांनो, मी श्री प्रमोदजी सस्ते, संपादक प्रगती चळवळ. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठ्यांना नेमकं फसवतंय कोण? हा प्रश्न अनेक वर्षापासून महाराष्ट्रात विचारला जात आहे. पण या प्रश्नाचे उत्तर भावना, अफवा किंवा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नाही. त्याचे उत्तर आहे भारतीय संविधानात, न्यायालयाच्या निर्णयामध्ये, आयोगांच्या अहवालामध्ये आणि सत्य घटनामध्ये. आज आपण कोणावर आरोप करणार नाही, कोणत्याही समाजाविषयी द्वेष पसरवणार नाही. आज आपण फक्त तथ्य मांडणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. प्रथमतः आपण आरक्षण म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. अनेक लोकांना वाटतं आरक्षण म्हणजे गरिबांना मदत, पण हे पूर्ण सत्य नाही. भारतीय संविधानात आरक्षणाचा उद्देश आहे सामाजिक न्याय. शतकानुशतके मागे राहिलेल्या समाजांना शिक्षण आणि नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून संविधानाने विशेष तरतूद केली. अनुच्छेद 15(4), अनुच्छेद 16(4), अनुच्छेद 46 या कलमामधून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांना विशेष संधी देण्याची व्यवस्था करण्यात आली. म्हणून आरक्षण म्हणजे दान नाही. आरक्षण म्हणजे संविधानाने दिलेली सामाजिक न्यायाची यंत्रणा आहे. आरक्षण म्हणजे काय हा विषय समजून घेतला. त्यानंतर ओबीसी म्हणजे काय, तर ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच इतर मागास वर्ग. या वर्गामध्ये कोणताही समाज फक्त मागणी केली म्हणून येत नाही. त्यासाठी आयोग अभ्यास करतो, लोकसंख्या पाहतो, शिक्षण पाहतो, शासकीय नोकरीतील प्रतिनिधित्व पाहतो, सामाजिक स्थिती पाहतो. त्यावरून आयोग शिफारस करतो. ओबीसी म्हणजे काय हे आपण आता पाहिले. अलीकडेच अस्तित्वात आलेला एसीबीसी प्रवर्ग म्हणजे काय हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. एसीबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी एसीबीसी कायदा केला. गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारला, कायदा झाला, आरक्षण लागू झाले. पण नंतर हा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले, 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले त्या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे 50% मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असाधारण परिस्थिती सिद्ध झालेली नाही. म्हणून एसीबीसी कायदा रद्द करण्यात आला. याचा अर्थ असा नाही की न्यायालय मराठा समाजाच्या विरोधात आहे. न्यायालयाने फक्त संविधानाच्या चौकटीत निर्णय दिला. यानंतर ईडब्ल्यूएस म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. 2019 मध्ये 103वी घटना दुरुस्ती झाली. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. या आरक्षणाचे निकष वेगळे आहेत. हे सामाजिक मागासलेपणावरती नाही तर आर्थिक निकषावर आधारित आहे. यानंतर आपण मराठा आंदोलनाचा इतिहासही समजून घेणं आवश्यक आहे. प्रथमतः 1982 मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अण्णासाहेब पाटील यांचं नाव हे सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलं. पहिले मोठे आंदोलन
मराठा आरक्षणावरती 2016 साली झालं. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून लाखो लोक रस्त्यावरती आले. त्यानंतर 2018 साली SCBC कायदा झाला. वरीलप्रमाणे आपण स्पष्ट केलं. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय झाला. या निर्णयामध्ये काही गोष्टी ज्या नमूद केल्या त्या आपण निश्चितपणे वरती सुद्धा नमूद केल्या. 2023 मध्ये पुन्हा आंदोलन झालं. यामध्ये प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक महाराष्ट्र राज्यामध्ये मोठी चळवळ आपल्याला पाहायला मिळाली. पण प्रश्न आजही कायम आहे. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी एक आंदोलन जाहीर केलेलं आहे. मग मराठ्यांना नेमकं फसवतंय कोण, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर एका व्यक्तीत नाही, उत्तर एका पक्षात नाही, उत्तर एका समाजात नाही. खरं उत्तर आहे जेव्हा आपण संविधान न वाचता अफवावरती विश्वास ठेवतो, तेव्हा आपण स्वतःची फसवणूक करतो. जेव्हा आपण न्यायालयाचा निर्णय न वाचता फक्त सोशल मीडिया पोस्ट शेअर करतो, तेव्हा फसवणूक होते. जेव्हा भावना तथ्यावरती मात करतात, तेव्हा समाज मागे पडतो. म्हणून शत्रू कोण? मराठा समाजाचा शत्रू कोण? तर मराठा समाजाचा खरा शत्रू अज्ञान. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि समाज जी माहिती घेतो ती अर्धवट घेतो आणि खरं शत्रू आपणच. यावरती सर्वात मोठं जे शत्रू कोण तर भावनिक राजकारण. अनेक लोक मराठा आरक्षणावरती गेली कित्येक दशकं राजकारण, भावनिक राजकारण करतात आणि मला वाटतं ते खरं शत्रू आहेत आपले. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही समाजाला दोष देणे नाही. आता आपला उद्देश काय आहे तर सत्य मांडणे, संविधान समजावून सांगणे, तरुणांना योग्य माहिती देणे. कारण शिक्षित समाजच न्याय मिळवू शकतो, संघटित समाजच परिवर्तन घडवू शकतो आणि संविधान समजणारा समाज कधीच दिशाभूल होत नाही. हे गेले मी कित्येक दशके आपणाला सांगायचा प्रयत्न करतोय. मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये ते समजलं असेल आपल्याला. शेवट, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या @प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी श्री प्रमोदजी सस्ते, संपादक @प्रगती चळवळ. पुन्हा भेटू एका नव्या संशोधनात्मक विषयासह. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद.